चला गणपतीसाठी गावी म्हटलं. सगळ्यात पहिलं डेकोरेशन चेक करूया, तर त्याची बॅगच फाटली होती. ह्या वर्षी मला एक तर डेकोरेशन आणायला जमलं नाही, त्याच्यामुळे मी जे आहे ते डेकोरेशन एकदा चेक करून घेत होते. लाईट्स वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या. हे सगळं बघून गणपतीची एक वेगळीच एनर्जी अंगात आली. त्यानंतर मी माझे कपडे कपाटातून काढून घेतले. नंतर मम्मीचेही कपडे बाहेर काढून ठेवले. तेवढ्यात मम्मी आली आणि या वर्षी तिच्या लेडीज गँगसाठी तिने सगळ्या मॅचिंग साडीज अरेंज केल्या होत्या गणपतीत नेसण्यासाठी, ते दाखवत होते. त्यानंतर सकाळी लवकर निघायचं होतं आणि श्रावणी संपला होता, म्हणून मी हे नेपाळचे चाव चाव नूडल्स बनवले, जे की मला आणि मम्मीला दोघींनाही खूप जास्त आवडले. मग सामान ठेवलं आणि फायनली निघालो गावी. मग पुढे जाऊन आम्ही वहिन्यांनाही पिक केलं आणि थोड्या वेळातच आमची अवस्था अशी होती. मग आम्ही गाडी साईडला लावून दुपारच्या जेवणाचा ब्रेक घेतला. जेवणानंतर सगळ्यांनी चहा ब्रेक घेतला, पण मी आणि बाबूनी घेतला लस्सी ब्रेक. पुन्हा गाडी निघाली गावच्या वाटेने आणि सगळीकडे मस्त एकदम हिरवळ 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 वातावरण होतं. असं म्हणताच आम्हाला लागलं ट्रॅफिक ओव्हरऑल 1.5 तासाचं. घरी पोचायला झाला होता उशीर, मग म्हटलं बाहेरच जेवून जाऊया. आणि वाट बघता बघता आम्ही प्लेन एरोप्लेन सगळं खेळून झालं, तरी अर्धा तास झालं जेवण आलं नाही. मग भांडून शेवटी जेवण आलं आणि जेवून निघालो घरी. घरी पोचायलाच ऑलमोस्ट वाजले होते 11 आणि आता करायला लागणार होती साफसफाई.